हाय फ्रेंड्स, कशा आहात सर्व? मी बनवलेल्या रेसिपीज तुम्हाला आवडतात ना? आवडत असतील तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा. सबस्क्राइब करायला कोणी विसरू नका. तर मी आज तुमच्यासाठी एक नवीन रेसिपी घेऊन आलोय. ती म्हणजे सर्वांची आवडती रेसिपी अशी चिकन चिली. तर चला माझ्यासोबत माझ्या किचन मध्ये आणि बघूया कशी होती ती रेसिपी. चिकन चिली साठी मी अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे, स्वच्छ धुवून आणि व्यवस्थित असं कापून घेतलेलं आहे. लांब लांब असे पीसेस कटिंग करून घेतलेले आहेत, त्यानंतर ते शिजायला पण खूप पटकन शिजतात. यामध्ये आता आपण आलं लसूण पेस्ट टाकणार आहोत. चवीनुसार मीठ घेणार आहोत. मी इथे अर्धा चमचा मीठ घेत आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे. आलं लसूण हा प्रत्येक चिकनच्या पीसला लागला पाहिजे. सो अशा प्रकारे मिक्स करायचं आहे. व्यवस्थित असं मिक्स करून झाल्यावर मी इथे अर्धा कप थंड पाणी घेणार आहे. अर्धा कपच घेणार आहे. ते देखील व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आपण हॉटेल स्टाईलने बनवतोय, सो चिकन एकदम ज्युसी राहतो, आतमध्ये एकदम सॉफ्ट राहतो, त्यासाठी थंड पाणी यूज करायचं आहे. आणि हे देखील अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. पण हे असंच मॅरिनेट करून 30 मिनिटं फ्रीजमध्ये ठेवणार आहोत आणि 30 मिनिटानंतर त्यांना आपण पुन्हा कोटिंग करणार आहोत. तर आता आपल्याला आलं लसूण पेस्ट लावून अर्धा तास झालेला आहे. आता आपण कोटिंगची तयारी करूया. यामध्ये भरपूर असं काळी मिरी पावडर टाकायची आपल्याला. 1 चमचा विनेगर टाकणार आहे. 1 मोठा चमचा विनेगर टाकायचा आहे. कॉर्नफ्लॉवर ऍड करणार आहे. 3 चमचे कॉर्नफ्लॉवर आहे. 3 चमचे मैदा घेतलेला आहे, तो देखील यात व्यवस्थित ऍड करायचा आहे. व्हाईट एग घेतलाय फक्त, त्यातला जो येल्लो जो गर असतो तो मी काढलेला आहे. फक्त व्हाईट एग घेतलेला आहे, तो टाकलेला आहे याच्यात. सो आता हे अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे सगळं. तर आता हे व्यवस्थित असं मिक्स झालेलं आहे. तर आता याला आपण 2 ते 3 तास मॅरिनेट करत ठेवणार आहोत असंच, आणि 2 ते 3 तासानंतर याला फ्राय करून घेणार आहोत. तर इथं आता आपण तेल तापत ठेवलेलं आहे आणि आपण जो मॅरिनेट केलेलं चिकन येतो इथे डीप फ्राय करून घेणार आहोत. तर आपण हाफ फ्राय करणार आहोत ह्याला पहिले, कारण आपण हॉटेल स्टाईल सारखं चिकन चिली बनवतोय. सो आपण हाफ फ्राय करणार आहोत. तर चला आपण चिकन फ्राय करून घेऊया. चिकनची कोटिंग चिकनला परफेक्ट लागल्याशिवाय चिकन परताचा नाहीये. फक्त तेल जिथं लागत नाही तिथं तेल लावून घ्यायचं आहे व्यवस्थित असं. आणि आपण आता हाफ फ्राय करून घेणार आहोत हे, कारण आपण हॉटेल स्टाईल बनवतो तर आपण हॉटेल सारखं हाफ फ्राय करणार आहोत. आणि जेव्हा आपण चिली बनवणार आहोत तेव्हा डबल फ्राय करून घेणार आहोत, तेव्हा पूर्ण फ्राय करणार आहोत चिकन. तर इथं आता आपले हाफ फ्राय करून झालेले आहेत. आपण आता प्लेटमध्ये एका काढून घेऊया. तर इथं तुम्ही बघू शकता आता आपले हाफ फ्राय करून रेडी झालेले आहेत. आता आपण यांना 5 मिनिटांनी फुल फ्राय करून घेणार आहोत, म्हणजे पूर्ण चिकन आपलं शिजून घेणार आहोत. जो हाफ फ्राय करून घेतलेला आहे चिकन तो आता पूर्ण फुल फ्राय करून घेणार आहोत. तो सगळं चिकन त्यात टाकायचं आहे. तर इथे तुम्ही आता बघू शकताय की चिकन आपला व्यवस्थित असं फ्राय झालेलं आहे. आता हे चिकन काढून घ्यायचं आहे. तर इथं आता आपण एक कढई घेतलेली आहे. जसं तुम्हाला मी मागच्या ब्लॉग मध्ये सांगितलेलं की लोखंडाची कढई मी यूज करतो चायनीज बनवताना. सो मी लोखंडाची इथं कढई घेतलेली आहे. त्यामध्ये मी जो आपण चिकन फ्राय केला तोच तेल याच्यात यूज करणार आहे. तेल असं व्यवस्थित कढईला चारी बाजूने लावून घ्यायचं. तेल इथं पूर्ण तापत नाही तोपर्यंत ह्याच्यात काहीच टाकायचं नाही. जोपर्यंत तेलामधनं धूर यायला सुरुवात होत नाही. तुम्हाला जर स्मोकी फ्लेवर हवा असेल तर तेलातनं थोडा धूर येऊन द्यायचा आहे. चांगला तापून द्यायचा. धूर यायला लागलेला आहे. आता मी यामध्ये भरपूर सारं आलं लसूण टाकणार आहे.
हे 2 मिनिटं परतून घ्यायचं आहे. आलं लसूण चांगलं परतून झाल्यावर यामध्ये मी फुलपातीचा कांदा असतो तो घेतलेला आहे बारीक चिरून. कांदा टाकायचा आहे, तो देखील परतायचा आहे. कांदा असा परतून झाल्यावर यामध्ये मी मिरच्या टाकणार आहे. तुम्हाला जसं तिखट हवे तसं तुम्ही टाकू शकता. ते देखील यात मी चांगलं परतणार आहे. मिरची चांगली परतून झाल्यावर ह्याच्यामध्ये मी शिमला मिरची ॲड करणार आहे. शिमला मिरची मी अशी लांब अशी कापून घेतलेली आहे, तुम्ही बघू शकता. शिमला मिरची परतून झाली की मी ह्याच्यात थोडंसं फुलपातीची पात टाकणार आहे. स्प्रिंग ओनियन ज्याला आपण म्हणतो, थोडीच टाकायची. ती देखील यात मी परतून घेणार आहे. चांगलं परतून झाल्यावर यामध्ये मी शेजवान चटणी ॲड करणार आहे. ती देखील परतून घेणार आहे. शेजवान चटणी चांगली परतून झाली तर यामध्ये मी कांद्याच्या पाकळ्या टाकणार आहे. कांद्याच्या पाकळ्या घेतलेल्या तुम्ही बघू शकता, या परतणार आहे. कांदा परतून झाला त्याच्यामध्ये मी अर्धा चमचा मीठ टाकलं आहे. तो देखील चांगला परतून घ्यायचा आहे. मीठ थोडं कमी टाका. आपण शेजवान चटणी यूज केली, चटणीमध्ये मीठ असतो. सोया सॉस यूज करणार आहोत, त्याच्यामध्ये देखील मीठ असतो. मीठ कमीच टाका. चांगलं परतून घ्या. हे चांगलं परतून झाल्यावर ह्याच्यामध्ये मी 2 मोठे चमचे सोया सॉस टाकलेला आहे. तो देखील यात परतून घ्यायचा आहे. चांगला असं परतायचं आहे. गॅस बारीक ठेवायचा आहे. आता गॅस फास्ट करून घ्यायचा आहे. याला चांगली उकळ यायला लागल्यावर आपण जे चिकन फ्राय करून घेतलेलं आहे चिकन चिलीसाठी ते याच्यात ॲड करायचं आहे. व्यवस्थित असं ॲड करायचं आहे आणि चांगलं असं परतून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये मसाल्यामध्ये सगळा मसाला आपल्या चिकनच्या पीसला लागला पाहिजे असं परतून घ्यायचं आहे. चांगलं असं परतून झाल्यावर यामध्ये आपण फुलपात ॲड करणार आहोत. तुम्ही बघू शकता, व्यवस्थित अशी ॲड करायची आणि ही देखील यात परतून घ्यायची. आता परतून झाल्यावर ह्याच्यावर पुन्हा एकदा फुलपात टाकायचे आहे आणि गॅस बंद करून घ्यायचा आहे. आता आपली चिकन चिल्ली रेडी झालेली आहे.